Class 6, Subject Science, Chapter number 6, Substances in Daily Use. Now, in this figure 6.1, different objects are there. इथे 3 ऑब्जेक्ट्स दिसत आहेत. त्यामध्ये एक खुर्ची आहे, एक टेबल आहे आणि एक कपाट आहे. Substances and objects. All substances are made up of very small particles. Objects are made up of substances. Objects have a specific shape, their parts have a specific arrangement by which we identify them. We use wood, plastic or steel to make a table, chair or cupboard. आपण चेअर, टेबल आणि कपबोर्ड बनवण्यासाठी वूड, प्लास्टिक किंवा स्टीलचा उपयोग करतो. The same substances or material can be used to make many objects. Let us study some such examples. First one is cotton. Cloth, fiber or thread. Saris, handkerchiefs, quills, mattresses, pillows, etc. तर कॉटनचा उपयोग कपडे, साडी, पिलो हे बनवण्यासाठी होतो. पुढे दिलेला आहे आयर्न. आयर्नचा उपयोग कशासाठी होतो? तर कन्स्ट्रक्शन, स्टील बार्स, ग्रिडल्स म्हणजे तवा, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, ऑटोमोबाईलचे पार्ट बनवण्यासाठी, तसेच इलेक्ट्रिक पोल बनवण्यासाठी, टेबल बनवण्यासाठी आणि कबर्ड बनवण्यासाठी. ॲल्युमिनियमचा उपयोग कशासाठी होतोय? तर किचन युटेन्सिल्स म्हणजे किचनमधल्या ज्या काही वस्तू आहेत त्या बनवण्यासाठी ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल केबल्स बनवण्यासाठी देखील ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. By studying the properties of substances, we can select substances suitable for our purposes. The substances in everyday use are of two main kinds, natural or man-made substances. आता या सबस्टन्समध्ये दोन प्रकार पडलेले आहेत. पहिला आहे नॅचरल सबस्टन्स आणि दुसरा आहे मॅनमेड सबस्टन्स. तर आपण पाहूयात नॅचरल सबस्टन्स म्हणजे काय. सबस्टन्सेस अवेलेबल इन नेचर आर कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. जे निसर्गामध्ये सापडतात त्याला नॅचरल सबस्टन्सेस म्हणतात. सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक सबस्टन्सेस. जे सबस्टन्स लिव्हिंग थिंग्सपासून बनवले जातात किंवा जे लिव्हिंग थिंग्समध्ये सापडले जातात त्यांना बायोटिक सबस्टन्सेस म्हणतात. एअर, सॉइल, वॉटर आर सबस्टन्सेस दॅट आर नॉट ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. दे आर कॉल्ड अबायोटिक सबस्टन्सेस. Leather and wool are obtained from animals. They are of animal origin, whereas jute and cotton are substances of plant origin. आता हे लेदर आणि वूल आपल्याला प्राण्यांपासून मिळतं, त्यामुळे ते ॲनिमल ओरिजिन आहे. आणि जूट आणि कॉटन आपल्याला झाडापासून मिळतं, तर ते प्लांट ओरिजिन आहे. आता पाहूयात मॅनमेड सबस्टन्सेस. New substances produced by processing naturally available substances are called man-made substances. जे सबस्टन्स निसर्गामधून मिळालेल्या सबस्टन्सवरती प्रोसेस करून बनवले जातात त्यांना मॅनमेड सबस्टन्स म्हटले जाते. There are a great many such man-made substances in use today. आता इथे आपल्याला खाली एक्झाम्पल दिले आहेत मॅनमेड सबस्टन्सेसचे. एरिया ऑफ यूज. तर कन्स्ट्रक्शनसाठी नॅचरल सबस्टन्सेस कोणत्या वापरले जातात आणि मॅनमेड सबस्टन्सेस कोणते वापरले जातात ते आपण पाहूयात. तर नॅचरल सबस्टन्सेस कन्स्ट्रक्शनसाठी कोणते वापरले जातात तर त्यामध्ये बांबू, स्टोन, सॉइल, वूड, कोकोनट, फ्रंट्स, लाईम हे इत्यादी कन्स्ट्रक्शनसाठी वापरले जाणारे नॅचरल सबस्टन्सेस आहेत. तर मॅनमेड सबस्टन्सेसमध्ये ब्रिक, सिमेंट, कॉन्क्रीट,
क्ले टाईल्स, प्लास्टिक इत्यादी वापरले जातात. रायटिंग मटेरियलसाठी नॅचरल सबस्टन्सेस कोणते वापरले जातात, तर त्यामध्ये आहेत ट्री बार्क, लीव्ज, पेन्स मेड फ्रॉम रीड्स, स्टोन स्लेट्स, स्टोन वॉल्स इन केव्ज, सॉइल अँड कलर्स मेड फ्रॉम प्लांट्स. म्हणजे झाडांपासून बनवलेले कलर्स किंवा माती हे रायटिंग मटेरियलमध्ये यूज करता येतात. आता मॅनमेड सबस्टन्सेस कोणते आहेत जे रायटिंग मटेरियलसाठी यूज केले जातात, तर त्यामध्ये पेन्स आहेत, पेन्सिल आहे, मॅनमेड पेन्सिल्स मेड फ्रॉम प्लास्टिक अँड मेटल, पेपर, नोटबुक. आपण जे पेपर यूज करतो किंवा जे नोटबुक यूज करतो हे मॅनमेड सबस्टन्सेस पासून बनवलेले आहेत. Glass can be made from sand and calcium carbonate. However, sand and calcium carbonate cannot be obtained again from glass. आता ग्लास कशापासून बनवले जाते, तर सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट पासून. परंतु सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट पुन्हा ग्लासपासून बनवता येतात का, तर नाही. यू मस्ट हॅव ऑब्झर्व ग्रीन चिलीज और टोमॅटोज टर्निंग रेड आफ्टर सम टाइम. Have you ever seen or heard of red tomatoes becoming green again? आता यांनी सांगितले की हिरव्या मिरच्या किंवा टोमॅटो काही कालावधीनंतर लाल रंगाच्या होतात, परंतु त्या लाल रंगाहून परत हिरव्या रंगाच्या होऊ शकतात का, तर नाही. While making man-made substances, the properties of the constituents undergo a change. This change occurs due to certain chemical reactions. यासाठी काही chemical reactions होतात. These changes in the properties are permanent. आणि यात झालेले चेंजेस, प्रॉपर्टीजमध्ये झालेले चेंजेस हे परमनंट असतात. That is, the original constituent substances cannot be obtained again from the new substances. Such changes are called irreversible changes. आणि अशा झालेल्या बदलाला irreversible changes असे म्हणतात. Production of substances. रबर इज ऑफ टू टाइप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल. रबर हे दोन प्रकारचे असतात, एक आहे नॅचरल आणि दुसरा आहे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक. इन द पास्ट, चार्ल्स गुडियर spilled a mixture of rubber and sulfur on a burning stove. After the stove was extinguished, he noticed that the rubber had become harder and less elastic. He repeated his experiment in a systematic way and invented the process of vulcanization. Hard and tough tires of rubber made thenceforth brought about a revolutionary change in transportation. तर या प्रकारे रबरचा रिव्होल्युशनरी चेंज झालेला आहे आणि एक नवीन रिसर्च झालेला आहे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, rubber is a natural substance obtained by collecting the latex of certain tree. Rubber trees are found in abundance in Brazil. Later, these trees were planted in other countries too. In India, the maximum production of rubber is in Kerala. आधी हे फक्त ब्राझीलमध्ये ही झाडे आढळत होती. नंतर ही रबराची झाडे अन्यत्र पोहोचवण्यात आली. भारतामध्ये रबर प्रोडक्शन हे जास्त करून केरळमध्ये पाहायला मिळते.